जपान आणि भूकंप हे समीकरण इतकं घट्ट का आहे? चला जाणून घेऊया. जगात एक असा देश आहे जिथे दरवर्षी अक्षरशः हजारो भूकंप येतात. पण प्रश्न हा आहे की असं फक्त जपानमध्येच का घडतं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या पृथ्वीच्या आत डोकावून पाहावं लागेल. आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग मोठ्या सरकत्या तुकड्यांनी बनलेला आहे. त्यांनाच टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतात. ह्या अजस्र प्लेट्स सतत अगदी मंद गतीने सरकत असतात. कधी त्या एकमेकांना घासतात, कधी आदळतात, तर कधी एकमेकांवरून सरकतात. या सगळ्या हालचालीमुळे त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा साठून राहते. आणि जेव्हा ही साठलेली ऊर्जा अचानक मोकळी होते, तेव्हाच जमिनीला हादरा बसतो. आता विचार करा जपानचा. त्याची सगळ्यात मोठी अडचण आहे त्याचं लोकेशन. जपान 1-2 नाही तर तब्बल 4 मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्स जिथे मिळतात तिथे वसलेला आहे. या 4ही प्लेट्सच्या सततच्या दाबामुळे तिथे जमिनीखाली प्रचंड ताण तयार होतो. एवढंच नाही, जपान पॅसिफिक रिंग ऑफ फायर नावाच्या एका अत्यंत अशांत पट्ट्यात येतो. विचार करा, जगातले तब्बल 90% भूकंप ह्याच एका पट्ट्यात होतात. आणि जगातील 75% सक्रिय ज्वालामुखीसुद्धा इथेच आहेत. मग प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या धोक्यासोबत जपान जगतं कसं? याचं उत्तर आहे जपानची जबरदस्त तयारी. 2011च्या महाभयंकर तोहोकू भूकंपाने या तयारीची खरी कसोटी पाहिली. तो होता 9.0 रिश्टर स्केलचा एक प्रचंड विनाशकारी भूकंप. पण या अनुभवातून शिकून जपानने स्वतःला आणखीनच सुरक्षित बनवलं. म्हणजे थोडक्यात टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल आणि रिंग ऑफ फायर ही आहेत मूळ कारणं. जपान हे उत्तम उदाहरण आहे की निसर्गाच्या प्रचंड शक्तीपुढेही तंत्रज्ञान आणि तयारीने कसं टिकून राहता येतं.